अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करूयात. उद्या आहे वर्षातील पहिली पौर्णिमा. उद्या शुक्रवार आहे आणि परवा शनिवार आहे. तर ही जी पौर्णिमा आहे ती उद्या सायंकाळी 6:54 नंतर चालू होत असून शनिवारी दुपारी 3:33 आहे. आता माझ्याकडे जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरनुसार मी ही वेळ सांगितलेली आहे. तुमच्याकडे जर दुसरे एखादं कॅलेंडर असेल तर 2-3 मिनिटांचा फरक इकडं तिकडं होऊ शकतो. कॅलेंडरचं मी नाव सांगत नाही कारण मला काय कोणत्याही कॅलेंडरची जाहिरात करायची नाही. तर उद्याची जी पौर्णिमा आहे ती शाकंभरी पौर्णिमा आहे. उद्याच्या दिवशी 64 भाज्यांचा नैवेद्य हा कुलदेवीला दाखवला जातो, खंडोबा महाराजांना दाखवला जातो. तर हा नैवेद्य का दाखवायचा असतो? घरामध्ये सुख शांती समाधान टिकून राहावं याच्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो. आता या ज्या भाज्या आहेत त्या कोणत्या घ्याव्या? तर आत्ता या ऋतूमध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात त्या सर्व भाज्यांचा नैवेद्य तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुलदैवताला दाखवायचा असतो. एखाद्याचा जर कुलदेव ज्योतिबा असेल किंवा सिद्धनाथ असेल तर अशा देवांना देखील तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे. देव कोणताही असो त्यांना 64 भाज्यांचा नैवेद्य हा दाखवणं गरजेचं असतं की ज्यामुळे आपल्याला आरोग्य समाधान आणि आनंद भेटायला सुरुवात होतो. आता काही कारणास्तव एवढ्या भाज्या मिळाल्या नाहीत तर काय करू? जेवढ्या तुमच्याकडे असतील तेवढ्या भाज्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. आता ही भाजी तयार करून दाखवायची का तशाच कच्च्या भाज्यांचा दाखवायचा? तर तशाच कच्च्या भाज्यांचा तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असतो देवाला. देवाच्या समोर या सगळ्या भाज्या ठेवायच्या असतात आणि नैवेद्य दाखवायचा असतो. मात्र नैवेद्य दाखवत असताना याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायला अजिबात विसरायचं नाही. त्याचबरोबर उद्या पालीची यात्रा आहे खंडोबारायाची. ज्यांना देव आहे त्यांनी नक्की जा. कारण तुम्हाला सांगते ज्याप्रमाणे तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी आहे त्याप्रमाणे खंडोबाराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत हे मानलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच जाऊन कमीत कमी दर्शन तरी घेऊन याच. आता वळूयात मुख्य उपायांच्याकडे. पहिला उपाय म्हणजे उद्या सायंकाळी पौर्णिमा सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्या सायंकाळीच हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे? एक कापराचं भांडं घ्यायचं. प्लेट घेऊ शकता किंवा तुम्ही कापूरदानी वापरत असाल तर ती घेऊ शकता. मातीची पंती घेऊ शकता. जी तुमच्याकडे असेल वस्तू तुम्ही ती वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? भीमसेनी कापूर जो भेटतो आपल्याला तो भीमसेनी कापूर टाकायचा आहे. आता हा किती वड्या घ्याव्यात? तर 2, 3, 4 तुम्हाला किती हव्या असतील तेवढ्या वड्या तुम्ही घेऊ शकता कापराच्या. साधा असेल तर काय करू? मग साधा कापूर सुद्धा घेतलात तरी देखील चालेल. तर आता हा कापूर घेतल्यानंतर काय करायचं? त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. आता हे तूप गाईचंच असावं. गाईचं तूप नसेल तर काय करू? वापरू नका तूप. गाईचं असेल तरच तूप वापरा, अन्यथा वापरू नका. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी पांढरी मोहरी, ज्याला आपण पिवळी मोहरी म्हणतो, ज्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, ती मोहरी त्या कापराच्या वरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर 2 लवंगा आणि 2 वेलची या देखील ठेवायच्या आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. ज्यावेळी संध्याकाळी तुम्ही दिवा लावाल, अगरबत्ती लावाल किंवा धूप लावत असाल तर धूप लावल्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. पहिल्यांदा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असेल त्यांना ओवाळून घ्यायचं कापूर आरतीने. नंतर माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्र, कुबेर यंत्र, अर्थातच आपले स्वामी महाराज जे आहेत त्यांची सर्वप्रथम आपल्याला कापूर आरती करायची आहे. हे झाल्यानंतर जे आपलं तुळशी वृंदावन आहे, तुळशी माता आहे, तिथं जायचं आहे. तुळशी मातेची कापूर आरती करायची आहे. त्याच्यानंतर मुख्य दरवाजापाशी यायचं आहे. मुख्य दरवाजाचा जो उंबट आहे त्याला हळदी कुंकू लावायचं. त्याच्यानंतर त्याची देखील आपल्याला कापूर आरती करायची आहे. त्याच्यानंतर घरामध्ये यायचं आणि तुम्हाला सांगते ही कापूर आरती हातात घेतल्यापासून म्हणजे अगदी देवांना तुम्ही कापूर आरती ओवाळायला सुरुवात केल्यापासून घंटीचा नाद हा तुमच्या घरामध्ये झालाच पाहिजे. तुम्ही घंटी वाजवा किंवा घरातील इतर कोणालाही तुम्ही घंटी वाजवायला लावू शकता. पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी ती व्यक्ती सुद्धा यायला पाहिजे घंटी वाजवत. म्हणजे आता तुम्ही
देवघरात असाल तर देवघरामध्ये घंटी वाजवायची. नंतर तशीच घंटी वाजवत वाजवत तुळशी मातेजवळ जायचं. तिथं देखील घंटीचा नाद अजिबात बंद करायचा नाही. त्याच्यानंतर मुख्य दरवाजाचं पूजन करताना देखील घंटीचा नाद अजिबात बंद करायचा नाही. नंतर तुम्ही ज्यावेळेस आत याल तर आत आल्यापासून तुमचं हॉल, बेडरूम, किचन सर्व ठिकाणी तुम्हाला ही कापूर आरती फिरवायची आहे. एकही कानाकोपरा अजिबात सोडायचा नाही. टॉयलेट आणि बाथरूम मध्ये फक्त ही कापूर आरती न्यायची नाही, नाहीतर संपूर्ण घरभर तुम्हाला ही फिरवायची आहे. फिरवत असताना तुमच्या पाठीमागून घंटी वाजवत ही व्यक्ती आलीच पाहिजे. कुणीही असू शकतं. अगदी लहान बाळाला जरी तुम्ही एक 4-5 वर्षाला जरी सांगितलं की घंटी वाजवत माझ्या सोबत चल तरी देखील चालेल. असं काही नाही की तुम्हीच वाजवली पाहिजे. नंतर जी तुमची आडगळीची खोली असेल किंवा ज्या खोलीमध्ये तुम्ही धान्य वगैरे ठेवत असाल, जी खोली सतत अंधारमय असेल, तर अशा खोलीमध्ये सुद्धा ही कापूर आरती फिरवून घ्यायची आहे. घंटीचा नाद करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मेन आपल्या देवघराजवळ यायचं आहे आणि ती जी कापूर आरती आहे ती त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक 10 ते 15 रुपयाचा उपाय आहे. 10 ते 15 रुपयेच खर्च होतील. एक मेहंदीचा कोन घेऊन यायचा आहे. एक मेहंदीचा कोन घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तो मेहंदीचा कोन तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे, माता लक्ष्मीच्या समोर, आणि हळदी कुंकू लावायचं आहे. मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की आजपासून माझ्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, अष्टलक्ष्मीचा वास व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना करून झाल्यानंतर श्रीसूक्त एक वेळेस म्हणायचं आहे किंवा ओम श्रीम श्री यै नमः हा जो लक्ष्मी मातेचा मंत्र आहे, अतिशय सोपा मंत्र आहे. या मंत्राचं 108 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. माळेनं करू शकता किंवा तुम्ही एक ॲप भेटते आपल्याला, दिंडोरी प्रणित देखील ॲपवरती तुम्हाला हे भेटून जाईल. तर त्या पद्धतीने तुम्हाला 108 वेळेस हा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो मेहंदीचा कोन उचलायचा आहे आणि तुमच्या हातावरती मेहंदी काढायची आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेने आपल्या हातावरती मेहंदी काढायची आहे. कोणीही असा प्रश्न करू नका कृपया की मी श्रीमती आहे, माझे मिस्टर नाहीत, तर मी मेहंदी काढलेली चालेल का? तर हो, प्रत्येकीने ही मेहंदी आपल्या हातामध्ये काढायची आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल घरामध्ये आपल्या पैसा यावा, आलेला पैसा टिकून राहावा, याच्यासाठी हा उपाय आहे. हा जो उपाय आहे तो सलग 11 पौर्णिमा करायचा आहे, मेहंदीचा देखील आणि कापूर आरतीचा देखील. 11 पौर्णिमा होईपर्यंतच तुमचं आयुष्य हे बदलायला सुरुवात हे होतच होतं. पहिल्या पौर्णिमेपासूनच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होतो. ज्यांना ज्यांना फरक जाणवेल या उपायाने त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. कारण हे जे उपाय आहेत ते अतिशय सात्विक आणि अतिशय प्रभावदायी आहेत की जे मी तुम्हाला सांगत असते. या रेमेडीज हे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगत असते, ते याचसाठी सांगत असते की काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं व्हावं, चांगलं घडावं, आणि अतिशय श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा, ही रेमेडी करा. तुमची जर मुलगी असेल, लहान असो मोठी असो, तर तिला देखील तुम्ही मेहंदी काढा की ज्याप्रमाणे तिच्या देखील आयुष्यामध्ये पैशांचा ओघ हा यायला सुरुवात होईल. तर आपलं हे जे चॅनल आहे पूनम रेमेडीज, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्या समोर आणणार आहे. झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.